आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय चॅनल न्यूज वन महाराष्ट्र गाव वार्ता या विशेष कार्यक्रमात. आता आम्ही आहोत पाटोदा तालुक्यातील जाधववाडी या गावामध्ये. या गावचे लोकप्रिय सरपंच नामदेव श्रीरंग जाधव हे आपल्यासमोर आहेत. नामदेव श्रीरंग जाधव यांच्याबद्दल मुद्दामून सांगावं असं वाटतं की शेतकरी किंवा गावाबद्दल असलेली त्यांची तळमळ आणि आज दुष्काळ आहे आणि या दुष्काळाच्या अनुषंगाने या गावातील पशुधन जगलं पाहिजे यासाठी त्यांनी अगदी चारा छावणी उभी केली आहे. माजी राज्यमंत्री तथा विद्यमान कार्यसम्राट लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नामदेवजी काम करतायत. ते सांगतायत की आज या ठिकाणी आमच्या गावातील जे काही पशुधन जगलेलं आहे किंवा जी छावणी उभी केली आहे खऱ्या अर्थानं सुरेश अण्णा धस साहेब यांचं मार्गदर्शन आणि त्यांनी दिलेली खंबीर साथ आणि म्हणूनच या ठिकाणी आम्हाला काम करण्याचं बळ येतं. आपल्यासमोर आहेत नामदेव श्रीरंग जाधव. नामदेवजी, तुमचं या ठिकाणी गाव वार्ता या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. तुमचं पूर्ण नाव सांगा पहिल्यांदा. नामदेव श्रीरंग जाधव. नामदेवजी, तुम्ही या जाधववाडी या गावचे सरपंच आहात. किती वर्षापासून सरपंच आहात आपण इथं? गेले 1.5 वर्षापासून. 1.5 वर्षापासून म्हणजे ते थेट जनतेतून आपली निवड झाली आहे. आता जो काही दुष्काळ आहे खऱ्या अर्थाने भीषण परिस्थिती आहे, तर आपण ही जी चारा छावणी उभी केली आहे ते साधारणतः किती पशुधन या ठिकाणी दाखल झाले आहे? 350 ते 400. 350-400. मग सुरुवातीला जेव्हा तुम्ही सुरू केली होती तेव्हा एवढे होते का? नाही. मग जे छावणीसाठी जे काही नियम आहेत 300 पशुधन असलं पाहिजे, तर जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती तेव्हा किती होती संख्या त्याची? त्यावेळेस 200 होते. 200. मग त्या काळामध्ये मग 300 होईपर्यंत जो काही खर्च असेल तो खर्च आपण पदरूनच केला असेल. बरं, मग यासाठी गावकऱ्यांनी काही मदत केली का? मग नाही, स्वतःहून तुम्ही हे केलं. तुमचं अभिनंदन. मग तर नामदेवजी, अगदी तुम्ही देवासारखी या गाववासियांना तुम्ही अगदी पावलात आणि पुढं होऊन तुम्ही या ठिकाणी पशुधन जगलं पाहिजे यासाठी प्रयत्न केले आणि तुमच्या प्रयत्नाला आता यश आलं आहे. एक सरपंच या नात्याने या गावामध्ये आज ज्या समस्या आहेत त्या समस्या किंवा ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी आपण काय करत आहात? त्या सोडवण्यासाठी आम्ही अहोरात्र जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र आम्ही या ठिकाणी झटत आहोत. आणि हा दुष्काळ माझ्या कळण्याच्या अगोदर म्हणजे गेल्या 50 ते 100 वर्षापासून असा दुष्काळ पडला नाही असं लोक सांगतात. इतका भयानक दुष्काळ आहे. आज लोकांना विहिरीमध्ये पाणी नाही आहे. 200-300 फुटापर्यंत पाण्याची पातळी खाली गेलेली आहे. आणि अशा या भयान दुष्काळामध्ये या ठिकाणी माझ्या गावचे जनतेला पाणी मिळलं पाहिजे, त्यांच्या हाताला काम मिळलं पाहिजे आणि असणारे जे पशुधन आहे ते वाचलं पाहिजे, तर माझा बळीराजा हा सुखी राहील. आणि ह्या ठिकाणचे गोरगरीब लोक आहे, ऊस तोडायला जातात, आता ऊस तोडून परत आलेले आहेत, म्हणून त्यांना पाणी उपलब्ध आणि चारा उपलब्ध व्हावा म्हणून या ठिकाणी आमचे असणारे नेते, आमचं असणारं दैवत माजी महसूल मंत्री सुरेश अण्णा धस आणि हे इतकं जीवापाड प्रेम आमच्यावर आणि गावावरही करतात आणि जनताही त्यांना तसं ते प्रेम करते. नामदेवजी, मला मुद्दाम विचारायचं की या ठिकाणी जाधववाडीच्या जनतेसाठी या शेतकऱ्यांसाठी धावून जाणार म्हणजे एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व, एक धावून जाणारं नेतृत्व म्हणून तुमची ओळख आहे, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? कशा पद्धतीने या गावकऱ्यांची आपण सेवा करता? आणि गावकऱ्यांनी या ठिकाणी आम्हाला त्यांचं मन आम्हाला दिलंय, आम्हाला त्यांचं मत दिलंय, त्यांनी प्रेम दिलंय. आणि आपण एक कुटुंब प्रमुख आहेत, जसं एका कुटुंबाचा प्रमुख तसं आपण ग्रामपंचायत प्रमुख आहेत. या नात्याने आपण त्यांचं पालकत्व पत्कारलं आहे आणि येणाऱ्या ह्या 5 वर्षामध्ये त्यांची सेवा करणं हे खरं आपलं दैवत आहे. आणि त्यांची सेवा करणं कर्तव्य मानून त्यांना ज्या ठिकाणी अडचणी येईल त्या ठिकाणी आम्ही उभं राहतो. निश्चितपणे नावातच या ठिकाणी देव आहे आणि देवाप्रमाणे आपण कार्य करावं. पुढील काळामध्ये या नगरीसाठी, या जाधववाडी ग्रामपंचायतसाठी आपण अगदी योगदान द्यावं. दुष्काळ आहे, ठीक आहे, मान्य आहे की आता आपण चारा छावणी उभी केली आहे, परंतु येत्या जूनसाठी आपला तयार राहायचं, पाऊस येणार आहे. तर दुष्काळावर मात करण्यासाठी सध्या या ठिकाणी पाणी अडवा, पाणी जिरवा यासाठी आपली काय योजना आहे नेमकी? या ठिकाणी दुष्काळावर मात करण्यासाठी या ठिकाणी खरं तर आता या ठिकाणी आचारसंहिता लागलेली आहे, त्यामुळं आम्हाला या ठिकाणी बांधबंदिस्तसारख्या योजना करायच्या होत्या. परंतु आमचं असणारं जे ऊसतोड गेलेलं कामगार आहे, त्या कामगार या ठिकाणी आल्यानंतर काही आलंय काही राहिलंय तर त्यांच्या हाताला काम मिळावा आणि त्या कामाच्या माध्यमातून बांधबंदिस्त करून इतर कामं करून त्या ठिकाणी दुष्काळावर काहीतरी मात करावा अशा प्रकारची आमचं मानस आहे. बरं, मग पुढील काळामध्ये या जाधववाडी या ग्रामपंचायतसाठी एक सरपंच या नात्याने माजी राज्यमंत्री आणि विद्यमान आमदार सुरेश अण्णा धस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला काय करायचं आहे नेमकं? त्यांच्या मार्गदर्शनाखाली आत्ताच या ठिकाणी जाधववाडी या गावासाठी त्यांनी 1.5 किलोमीटर डांबरीचा रस्ता टाकलेला आहे. आम्ही भरटवाडीसाठी रस्ता मागतोय. 4ही वाड्याच्या जे गावांतर्गत रस्ते आहेत, सिमेंट रस्ते, ब्लॉक रस्ते, हे सुद्धा त्यांना मागतोय. आणि आमचा ते शब्द मोडत नाहीत आणि त्यांचा ताईसाहेब शब्द मोडत नाहीत. आणि त्यामुळे आमचा येणाऱ्या 5 वृक्ष लागवडीसाठी तुमची काय नेमकी मोहीम आहे? वृक्ष लागवड हे खरं तर हे दैवत आहे.
कारण जुन्या काळात तुकाराम वृक्षवल्ली आम्हा सोयरे. आम्हा सोयरे त्या पद्धतीने, कारण ते आपल्यावर प्रेम करणार आहे, त्यांचं फळ खायला मिळतं, त्यांचं झाड उपयोगी येतं. त्यामुळे आमची सगळ्यात मेन मानसिकता आहे, प्रत्येकाने झाड लावलं पाहिजे. झाड लावलं तर ते झाड जिवंत राहिलं पाहिजे आणि टिकवलं पाहिजे, तर निसर्ग पाऊस पडेल आणि सर्व लोक सुखी होतील. नामदेवजी, शेवटचा प्रश्न तुम्हाला की माजी राज्यमंत्री आणि विद्यमान कार्यसम्राट लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस साहेब यांचे आपण कार्यकर्ते आहात आणि त्यानंतर आपण सरपंच आहात, तर अण्णांच्या नेतृत्वाबद्दल, कार्याबद्दल, एक त्यांचा कार्यकर्ता, त्यांचा एक लाडका सरपंच म्हणून काय वाटतं? नाही, सुरेश धसासारखा माणूस खरं तर या जिल्ह्यामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये इतका सामान्य जनतेवर प्रेम करणारा व्यक्ती लाभणार नाही. कारण रात्रीच्याला 1 वाजताही फोन करा, 3 वाजताही फोन करा, अडचणीच्या काळात धावून येणारा असा व्यक्ती आहे. म्हणून त्या व्यक्तीबद्दल आमच्या सर्वांना, आमच्या हृदयात त्यांनी या ठिकाणी घर करून राहिलेलं आहे. गाव वार्ता या विशेष कार्यक्रमात आज आपल्या समोर होते पाटोदा तालुक्यातील जाधववाडीचे लोकप्रिय युवा सरपंच आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सुरेश अण्णा धस साहेब यांचे ते अत्यंत लाडके आणि जवळचे एक विश्वासू आहेत ते नामदेव श्रीरंग जाधव. नामदेवजी, तुम्हाला या गावासाठी आणि या गावामध्ये अनेक योजना राबवण्यासाठी, एक चांगलं काम करण्यासाठी परत एकदा न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने शुभेच्छा. न्यूज वन महाराष्ट्र चॅनल महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या न्यूज वन महाराष्ट्र चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. न्यूज वन महाराष्ट्र.